बिरुदेवाच्या नावानं चांगभलेच्या गजरामध्ये आरेवाडीच्या बिरुदेवाची यात्रा मोठ्या आनंदाच्या वातावरणात आणि अतिशय धूमधडाक्यात सुरू आहे. या यात्रेचं नियोजन कशा पद्धतीनं करण्यात आलेलं आहे हे आपण जाणून घेणार आहोत माननीय श्री जगन्नाथ आबा कोळेकर यांच्याकडून, जे कवटेमंगळ पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि आरेवाडी बिरोबा देवस्थान समितीचे उपाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून. आबा, सर्वप्रथम यात्रेच्या तुम्हाला माझ्याकडून आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेच्या वतीनं खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि तुम्ही देखील सर्व समाज बांधवांना आणि महाराष्ट्रातल्या जनतेला शुभेच्छा द्याव्यात अशी विनंती करतो. नाही, मी पहिल्यांदा बिरोबाच्या यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांचं स्वागत करतो. आमच्या देवस्थान ट्रस्टच्या वतीनं आणि पुजारी मंडळीच्या वतीनं, गावकऱ्याच्या वतीनं सरसे स्वागत करतो. आणि यात्रेचं नियोजन पूर्ण झालेलं आहे. पाण्याची सोय जतल्या तत केलेली आहे. भाविकांना गर्दी होईसारखं काही ठेवलेलं नाही. प्रत्येक पॉईंटवर टँकर उभा केलेला आहे. ते रोहित दादानं 20 टँकर दिलेला आहे. ते प्रत्येक पॉईंटवर गाडी नेऊन उभा केलेल्या आहेत. त्यामुळे इकडं टाकीकडे आमची पहिली टाकी 2.5 लाख लिटरची आहे. तर ह्या टाकीकडे गर्दी व्हायचा काही प्रश्नच राहिला नाही. जकडं तकडं प्रत्येक वर्षाप्रमाणे आपण पाण्याची सोय केलेली आहे. व्यापाऱ्यांना जागा देऊन पूर्ण झालेलं आहे. कुठल्याही गोष्टीची काही अडचण राहिलेली नाही. आणि पोलीस डिपार्टमेंट आहे, बंदोबस्त व्यवस्थित लावला आहे त्यांनी. आरोग्य विभाग आहे, त्यांचं काम चालू आहे. एस टी महामंडळ आहे, डिपोचं काम ते प्रत्येक डिपोतनं कवटेमंकाळ, तासगाव, जत, आटपाडी, सांगोला, कडेपूर, मिरज, सांगली ह्या डिपोच्या गाड्या यायला चालू झालेल्या आहेत त्या. आणि येणाऱ्या भाविकांना पोलीस डिपार्टमेंटकडून सुद्धा कुठल्याही गोष्टीचा त्रास होणार नाही. आम्ही तसे सांगितलेलं आहे साहेबांना की बाबा येणारा भाविक आहे, आमचं एका दुसरं माणूस जरी जास्त कमी असलं गाडीत केलं तरी तुम्ही काही त्यांना त्रास करू नका. बोळा बाबडा समाज आहे, तिन्ही सांगितलेलं आहे आपणाला की बाबांनो आम्ही कुठल्याही गोष्टीचं काय RTOनं बी सांगितलेलं आहे आणि पोलीस डिपार्टमेंटनं बी सांगितलेलं आहे. तर येणाऱ्या भाविकांना सांगण्याचा एकच उद्देश आहे की शांततेत जत्रा पार पाडावी. कुठल्याही गोष्टीची कोणाला काय अडचण वाटली, काय वाटलं तर इथं आपल्याशी संपर्क साधावा आणि काय असेल ते त्यांची अडचण सांगावी. त्या अडचण सोडवण्यासाठी ट्रस्ट चांगली गोष्ट आहे. येळावीकरांना काय मान दिलेला आहे तुम्ही ते सांगा. आणि काल येळावीकरांचा नैवेद्य या ठिकाणी दाखवण्यात आला आणि आज सार्वजनिक नैवेद्य देवाला अर्पण केलं होतं. नाही, आमचा 23 तारखेला येळावकऱ्याचा नैवेद्य ही पूर्वीपासूनच हा मानाचा निवद आहे. गावडी तासगाव तालुक्यातली येळावी आहे. ते येळावीची गावडी समाज आहे. तर ती त्यांचा मानाचा निवद. आणि आज सर्व 18 पगड जातीचा सर्व समाजाचा आज ही गोडवा निवद आणि उद्याचा मुख्य दिवस. आणि उद्याचा मुख्य दिवस म्हणजे पाडव्याचा दिवस धरून 7वी दिवशी आपला मुख्य दिवस असतोय. तो भाविकांनी प्रत्येक वर्षी ध्यानात ठेवावं की पाडव्याचा दिवस पकडून 7वी दिवशी आपला मुख्य दिवस येतोय. त्याच्या आदली दिवशी आपली गोडवी बोनी, त्याच्या आदली दिवशी येळावकऱ्याची बोनी, ही दिवस ध्यानात ठेवायचं. येळावकऱ्याची बोनी झाली का आपला गोडवा निवद झाला का आपला मुख्य दिवस. तर येणाऱ्या भाविकांची व्यवस्थित आपण सोय केलेली आहे. 19 डिपार्टमेंट आहे ती. तर त्या प्रत्येक 19 डिपार्टमेंटने सगळे व्यवस्थित काम MECB आहे. MECBनं जतल्या तथं लोड शेडिंग ठेवलेलं नाही, सगळं व्यवस्थित आहे. प्रत्येक विहिरीवर आम्ही जनरेटर ठेवलेला आहे. पाणी भरपूर आहे विहिरींना, भरायची व्यवस्थित सोय केलेली आहे. टँकर जातल्या तथं जागेवर उभा केलेला आहे. आणि तिथून मोरं लोड शेडिंग 3 दिवस कसलंही करणार नाही म्हणून सांगितलेलं आहे. दारूबंदी 10 किलोमीटरच्या आत कुठेही दारू मिळणार नाही. दारूबंदी पूर्ण झालेली आहे. तर असा जर एखादा कोण 2 नंबरने ऐकत असेल तर त्याच्यावर जवळजवळ 150 पोलीस आहेत. जर कोणाच्या निदर्शनास आलं तर ती काही त्यांना सोडत नाहीत. आणि ती बी तिने काळजी घ्यावी की बाबा आपण ह्या कचाट्यात सापडलो तर आपण काही ह्यात निभणार नाही. आपण त्याचं तिने जत्रा बिरोबाची त्या बिरोबा जत्रेत जर सगळ्यांनी सहकार्य केलं तर तुम्हालाही परमेश्वर पावल, तो नवसाला पावणार आहे, हाकाला धावणार आहे. तर सगळ्यांनी सहकार्य करावे एवढीच आपली विनंती.
करूंना यात्रेत आल्यानंतर सर्व सुखसोयी मिळाल्याच पाहिजेत हा आग्रह या ठिकाणी देवस्थान समितीनं धरलेला आहे आणि त्यानुसार जवळपास प्रशासनाचे जे 19 विभाग या ठिकाणी त्यांनी सांगितलेले आहेत त्या सर्वच्या सर्व विभागाने आपली तयारी जी आहे ती या ठिकाणी यात्रेसाठी पूर्ण केली असं जगन्नाथ आबा कोळेकर यांनी सांगितलं. आबा पुन्हा एकदा मी या सार्वजनिक गोड्या नैवेद्याकडे येतो. या नैवेद्याचं स्वरूप कसं असते सर? नाही, पहिल्यापासूनच हे बिरदेवाचा लग्न सोहळाच आहे. ही 18 आमचा जो समाज आहे जो दर्यात खोऱ्यात हीच आहे, वारा आहे, कायदोळ आहे, घर नाही दार नाही असं दर्या खोऱ्यात शेळ्या मेंढ्या घेऊन राखणारी ही वर्षातनं गोळा होयाचा हे दिवस आहे. मग त्यांचं पै पाहुणं रावळं सगळं कोणाची पोरगी द्यायची कोणाची घ्यायची ही जडणघडण ह्यात आज सगळी गोळा झालेली असते. ती देवदेव करायचा उद्या ज्याला सगळ्या गप्पा चप्पा मारायच्या कोणाचं काय ठरवायचं आहे कोणाचं काय करायचं आहे देवाच्या दारात एकदा शब्द दिला का तो पक्का. बरोबर. उद्या यात्रेचा मुख्य दिवस आहे आणि यात्रेच्या पूर्वसंध्येलाच जवळपास 2 लाखाहून अधिक भाविक या ठिकाणी दाखल झालेले आहेत. उद्या साधारणपणे 5 ते 7 लाख भाविक दाखल होतील अशी शक्यता वर्तवली जाते. काय अनुभव आहे तुमचा? नाही, आता उद्याच्या का नाही 5 ते 7 लाख लोक भाविक दाखल होत आहे. परंतु त्या भाविकांचं प्रत्येक वर्षानुवर्षी ही वाढतच चाललंय. काय आम्हाला ज्या टायमाला कळत होतं तेव्हा किती भरत होतं त्याच्यानंतर बाबा 5-10 वर्षांनी किती भरायला लागल्या आता किती भरायला लागले ह्याचं स्वरूप वाढत गेले. तर आता ह्या देवस्थानाच्या विकासाच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आम्ही फार पाठीमागं राहिलेलो होतो. तर आर आबाच्या माध्यमातून आबा गृहमंत्री उपमुख्यमंत्री होते त्यांच्या माध्यमातून ह्या बांधकामाला सुरुवात झाली. देवस्थान क मध्ये होतं क मधनं प मध्ये घालून तीर्थविकास क्षेत्राचा दर्जा दिला आणि हे आज जे बघायला मिळते हे आर आबांची पुण्य आहे आणि त्याच्या रूपानं हे आपणाला बघायला मिळते. तर आता इथून मोरे सुद्धा त्या पद्धतीनेच कामं चालणार आहे ती. तसा निधी आतासुद्धा 4 कोटीची कामं चालू आहे ती. तर येणाऱ्या भाविकांना एकच सांगणं आहे की येणाऱ्या 5-10 वर्षात न भूत ना भविष्य होऊन इथं बसल की होतं कसलं झालं कसलं असं भाविक म्हणत. येस, एकदम चांगली वेळ. एक शेवटचा प्रश्न विचारतो आबा उद्या आणि मी तुमच्याशी बोलणारच आहे. एक शेवटचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपल्या काशीलिंगाच्या दरबारामध्ये या परमेश्वराच्या दरबारामध्ये चमत्काराला किंवा जे मंत्रतंत्र आहे त्याला काय म्हणजे जागा आहे का? या बिरोबानं नाकारलेलं आहे असं सगळीकडे सांगितलं जाते. कारण महाराष्ट्रात वेगळ्याच पद्धतीचे हे आपण सगळे बघतोय. काय सांगणं? महाराष्ट्रातल्या हिसाब वेगळा आणि आमच्या देवस्थानचा हिशेब वेगळा. तो मूळ देवस्थान आहे. इथं जंत्र मंत्र तंत्र इथं कुणाचंही काही चालत नाही. हो परमेश्वर आहे. ह्यानं जडणघडण सगळी ही मानव अवतार सगळा तयार केला आहे. पशु पक्ष्यापासनं मुंगीपासनं सगळ्याची व्यवस्था खायची पियाची ही ह्यानं केलेलं आहे. आणि इथं तंत्र मंत्र जंत्र काय नाही. इथं जो काय बोलत परमेश्वरा माझं एवढं काम होते बरोबर मी तुला हे करीन ते करीन. त्या नवसाला धावणार मूलबाळ नाही त्याला मूलबाळ देणार. जमीन नाही त्याला जमीन देणार. घर नाही त्याला घर देणार. कोणाला शेरड मेंढर नाही त्याला शेरड मेंढर देणार. हा नवसाला पावणारा इथं तंत्र मंत्र इथं काही चालत नाही. आणि आता पतूरचा इतिहास आहे. आज अखेर पतूर तर काही नाही इथून मोरं बी चालणार नाही. तर हे होते मान्य श्री जगन्नाथ आबा कोळेकर यांनी सांगितलेलं आहे की त्या अंधश्रद्धेला कोणत्याही प्रकारचा थारा नाही आहे. चमत्काराला कोणत्याही प्रकारचा थारा नाही आहे. मंत्र तंत्र अशा फडतूस गोष्टींना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा थारा नाही आहे. जो देवाची मनापासून भक्ती करतो तो त्याच्या पाठीशी उभा राहतो असं या ठिकाणी जगन्नाथ आबा कोळेकर यांनी सांगितलं आहे. म्हणून तर बिरोबाचा महिमा जो आहे तो संपूर्ण जगभर आपल्याला पाहायला मिळतो. महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा गोवा अशा वेगवेगळ्या राज्यातून लाखोंच्या संख्येने हे भाविक भक्त या ठिकाणी येत असतात आणि म्हणून आपल्या बिरुदेवाची ओळख ही जगाच्या पाठीवरती नवसाला पावणारा आणि संकटाच्या काळात भक्ताच्या पाठीशी ठामपणे उभा राहणारा देव म्हणून ओळख असल्याचं आपल्याला सर्वांना पाहायला मिळते. बोला बिरुदेवाच्या नावानं बिरोबाच्या नावानं चांग भलं. माझी देखील तुम्हाला सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये किमान एकदा तरी या ठिकाणी आरेवाडीच्या बिरोबाच्या दर्शनासाठी यावं आणि विशेष करून यात्रेच्या काळात यावं अशी मी आपल्या सर्वांना नम्रतेची आणि कळकळीची विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय हिंद.